हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे. मी हे गाणं का म्हणतो आहे, मला काही येड लागले का काय? मला येड लागलेलं नाही. मी आता यूट्यूबवरती व्हिडिओज बघत होतो आणि मला त्यामध्ये एक व्हिडिओ दिसला, तो म्हणजे रोहित पवार यांचा. त्यामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते असं म्हणतात की MPSCचा पेपर फुटला आणि कसा फुटला त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. अरे पण काल परवाच राजीनामा झाला ना शिक्षण मंत्र्यांचा, 2च दिवस झाले आणि लगेच इकडं पेपर फुटला. व्हॉट इज धिस, व्हॉट इज गोईंग? तर मी तुम्हाला संपूर्ण बातमी काय वाचून दाखवतो. रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय काय मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आणि जो पेपर फुटलेला आहे तो पेपर म्हणजे औषध निरीक्षक या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे. तर रोहित पवार काय म्हणाले, ते म्हणाले 29 जुलै 2025ला या परीक्षेची जाहिरात आलेली होती आणि 22 मार्च 2026ला ही परीक्षा पार पडली, ज्यामध्ये 44,500 विद्यार्थी बसलेले होते. 12 जून 2026ला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीचा सहभाग होता. परीक्षार्थी उमेदवारांच्या मोबाईलवरती 2 दिवस आधीच म्हणजे 20 मार्च रोजीच प्रश्नांची PDF कॉपी आली होती. ज्या उमेदवारांनी पैसे दिलेत त्यांना हे प्रश्न पाठवण्यात आले. मुख्य प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न आधीच पेपर लीक झालेले होते. हे प्रश्न लीक झालेले होते असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. त्याप्रमाणे नीट परीक्षेत पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, तसेच MPSCमध्येही पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. यांचा आका कोण आहे यांचा तपास करणे गरजेचे आहे. एक पेपर फोडण्यासाठी 12 लाख रुपये घेण्यात आले. काही मुलांनी याबाबत MPSCकडे 21 जुलै रोजी तक्रारही केली होती, मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही उत्तर दिले गेलेले नाही. याउलट विद्यार्थ्यांनाच अधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये. इट इज अ व्हेरी सिरियस मॅटर. स्वतः नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान या प्रकरणामध्ये उतरलेले आहेत. त्यांनी जेनजीसाठी आपला असा कॅमेरा, असा व्हिडिओ शूट करत त्यांनी असा सुरुवात केली आणि तरीसुद्धा हे पेपर लीक होत आहेत. म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये भय नाही. जे अधिकारी पेपर सेट करतात, जे अधिकारी पेपर पुरवतात, त्या अधिकाऱ्यांमध्ये अजिबात भय नाही. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल करावा, फॉरेन्सिक माध्यमातून तपास करावा, तसेच CBI चौकशी करावी अशा मागण्या रोहित पवार यांनी केल्या आहेत. तसेच या पेपर फुटी प्रकरणी 10 दिवसात MPSCने स्पष्टीकरण दिले नाही, तपास केला नाही आणि घाई गडबडीने निकाल फायनल केला तर ही MPSCला आणि शासनाला महागात पडेल. पुढच्या काही दिवसात आम्ही याबाबत मुंबई किंवा पुण्यामध्ये मोठे आंदोलन काढणार आहोत असा इशारा रोहित पवारांनी दिलेला आहे. अरे पेपर फोडणाऱ्यांनो, त्या पोरांचा तरी विचार करा ना जरा तुम्ही. जे मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात, काही जण 10 वर्ष अभ्यास करतात, काही जण 5 वर्ष अभ्यास करतात.